नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। मी धैर्यशील ढगे। माजलगाव तालुक्यातील पात्रूड येथे वृक्षारोपण करण्यात आले। खामगाव पंढरपूर महामार्गावर असलेल्या पात्रूड येथे गावातील मुबीन पटेल, शेख राजू व सय्यद अजहर या युवकांनी स्वखर्चातून वृक्षारोपण करून युवकांपुढे आदर्श निर्माण केल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। अंदाजे 50,000 रुपये खर्च करून वृक्षारोपण केल्याबद्दल सरपंच लतीफ मोमीन यांनी या युवकांचे अभिनंदन केले। पाहुयात NDM महाराष्ट्र न्यूजचा हा खास नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी धैर्यशील ढगे। आपण आहोत आज या खामगाव पंढरपूर हायवेवर, म्हणजेच माजलगावपासून 7 किलोमीटर अंतरावर गजबजलेले शहर म्हणजे पात्रूड आणि पात्रूड या ठिकाणी मोविंबाई मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी भव्य असं वृक्षारोपण करण्यात आलं। आपण पाहता त्या ठिकाणी की दोन्ही रोडच्या मधोमध या ठिकाणी त्यांचे जे मित्रमंडळ असतील त्यांनी या ठिकाणी खर्चातून म्हणजे एक झाडाची किंमत अंदाजे 1200 रुपये प्रति झाड याप्रमाणे यांनी आज या ठिकाणी वृक्षारोपण करून एक गावामध्ये एक आदर्श निर्माण केला। खरं तर अन्न, पाणी आणि वस्त्र, निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याचपैकी आता गरज निर्माण झाली आहे ती ऑक्सिजनची, आणि ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळावा आणि पुढच्या पिढीलाही त्याचा फायदा व्हावा म्हणून या ठिकाणी माझ्यासोबत आहेत मोमीन पटेल काय सांगाल आपण कशा पद्धतीने आपल्या योजना आखली आणि आपण या ठिकाणी झाडं लावली? राजू माझ्यासोबत राजू आहेत। कशा पद्धतीने आपण झाडाची कसा विचार आपल्या मनात आला आणि झाडं का लावावं असे वाटले आपल्याला? काय नाही, आमची एक इच्छा होती झाडं लावायची। आम्ही प्रत्येक गावामध्ये बघितलं, डिवायडरमध्ये औरंगाबाद जाताना रस्त्यावर बघितलं, लवडला बघितलं, बरेच काही ठिकाणाची झाडं बघितली। त्यामुळे आमच्या मनात इच्छा झाली की बाबा आम्ही झाडे आपल्या डिवायडर झाडे लावून आम्हाला गावासाठी चांगली प्रगती होईल, ऑक्सिजन भेटायला, गाव एक चांगलं दिसन, छान दिसन म्हणून आमच्यामध्ये इच्छा होती। म्हणून आम्ही झाडे लावण्याचं मनात धरलं आणि झाडे आज आम्ही लावून टाकले इथं। म्हणजे झाडं लावण्यासाठी कोणी मदत केली का आपणास? कोणी मदत नाही केली, फक्त आम्ही जो आमच्या तिघाचा मनात होता, मजर, मुबीन आणि मी, आम्ही असे 3 जण होते। आम्ही मनात ठरलं आणि आमच्या सौ खर्चाने आम्ही झाडे लावले। आम्हाला कोणी काय मदत केली नाही त्यामध्ये। बरं, आता झाडं लावण्याचं नियोजन केलं, तर पाण्याचं नियोजन कसं करणार? पाण्याचं नियोजन आम्ही लावू आमच्या पद्धतीने, तेच आमचं चालू आहे। आता ह्याला पाणी कसं भेटावं, काय भेटावं, टँकरने असो, पैसे यायला लागले आम्ही पैशाने लावू आमच्या पैशाचं। बरं, झाड विकत आणले का आपण? झाड विकत आणले, 1500ला एक झाड बसलं, 1500ला एक झाड बसलं। असे कमीत कमी 40-50 हजार रुपये खर्च झाले हे झाडाला। बरं, असं आम्ही खर्चाने झाडं आणले विकत। बरं, दुसऱ्या यंग तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही? यंग तरुण पिढ्या बी ह्याचा ध्यान द्यावं। यंग तरुण पिढी हे काय करायला लागले, त्यांच्या मध्ये बी ध्यान जावं, हे करायला लागले म्हणून आपण पुढे असं करत राहावं। काय ना काय आपलं जे हातापाया लागते होईल ते आपल्या मनाने त्यांनी बी ह्याच्याकडून करत राहावं हे काम दुसऱ्याचं बघून। असं तरुण पिढीला माझं एक विनंती आहे त्यांना। बरं, हे तरुण पिढीला यांचं आव्हान आहे की बाबा आम्ही जसं झाडं लावले आणि पुढे येणारा काळ हा अवघड असून ऑक्सिजन या ठिकाणी प्रत्येकालाच हवा आहे। आपण कोविडमध्ये बघितलं की ऑक्सिजनसाठी किती मारामारी झाली, ऑक्सिजन भेटला नाही, त्यामुळं अनेक हजारो लोकांची या ठिकाणी मृत्यू झाली। आणि ही एक भावना मनात ठेवून या ठिकाणी याची मित्रमंडळ आहे कार्यकर्ते तिने सध्या तरी 3 आहेत, पण 3चे आणखी 50 होतील, 50 100 होतील। आणि ह्याच्याप्रमाणे पात्रूडच्या सर्व परिसरातील जे रिकामी जागा असेल त्या ठिकाणी झाडं लावण्याचा मनोदय आज या ठिकाणी शेख राजू असतील, मुबीन पटेल असतील, अजहरभाई असतील यांनी व्यक्त केला। NDM महाराष्ट्र न्यूज, बीड, पात्रूड। थँक्यू।